ऑपरेशन टायगरचा 427 मतदान हे एनडीएचं होतं, जे हक्काचं मतदान आहे. 318 मतं काँग्रेस इंडिया अलायन्सनी करून घेतले होते. त्याच्यात 427 मतं जिथे एनडीएची होती तिथे 452 मतं मिळाली आणि 15 मतं जी आहेत ती इनव्हॅलिड देखील झाली. त्या 15 मतातून 10 मतं ही एनडीएच्या कॅन्डिडेटची इनव्हॅलिड झाली. म्हणजे 427 आणि 452 म्हणजे 25 जास्त अधिक 10 म्हणजे 35 मतं अधिक जे आहे हे एनडीएच्या कॅन्डिडेटला मिळाली, आपण असं म्हणू शकतो. 35 मध्ये महाराष्ट्रातील किती आहे? महाराष्ट्रातले आता सगळीकडचे आहेत, महाराष्ट्राचे पण मॅक्झिमम लोक आहेत, त्याच्यामध्ये खासदार आहेत. मी म्हणालो तुम्हाला की ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील त्याच्यावर प्रभावित झाले. जे मोदीजी काम करतायत त्यांना देखील नको आहे की जे इंडिया अलायन्स काम करतंय, जे राहुल गांधी ज्या प्रकारे भारताच्या विरोधामध्ये जाऊन स्टँड घेतात बाहेरच्या देशामध्ये किंवा देशामध्ये, हे जे आहे ते त्यांना पण पटलेलं नाहीये. म्हणून त्यांनी आज हे मतदान जे आहे हे एनडीएच्या कॅन्डिडेटला केलेलं आहे. एक प्रश्न उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदार यामध्ये असू शकतात का? सगळेच बघा, मी ऑपोजिशन बोलतोय तुम्हाला, ह्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे खासदार आणि सगळे पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बघा, शरदचंद्र पवार, काँग्रेस, महाविकास आघाडीमधले कोण सांगते? महाविकास आघाडी. हा, मी तुम्हाला कसं सांगितलं, तुम्हाला सगळं नीट गणित सांगितलं मी तुम्हाला की किती मतं जी आहे ती एनडीएला मिळणार होती, किती मतं जी आहे ती एनडीएला मिळाली. मी काल देखील सांगितलं होतं की एनडीएला जेवढी मतं मिळणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त मतं ही एनडीएला मिळतील. आज 35 मतं जास्त, म्हणजे 10 मतं इनव्हॅलिड बाजूला काढली तर 25 मतं जास्त जी आहेत ती मिळालेली आहेत.